Hello everyone. Today we are going to learn Marathi lesson number 4 माझी जोडी. आज आपण मराठीतला धडा क्रमांक 4 माझी जोडी हे शिकणार आहोत. चित्रे बघ, ओळख व नावे सांग. आता इथे पहिला चित्र कसला आहे? कढई. दुसरा आंबा. तिसरा गुलाब. चौथा पालक. चित्रे बघ, चित्रांचे नावे ओळख व चित्राखालील नावे पहा. आता इथे तुम्हाला चित्र बघायचे आणि त्याचे खाली जे नावं आहेत ते सांगायचे. तर पहिला चित्र कसला आहे? कढई. कढई. आंबा. आंबा. गुलाब. गुलाब. पालक. पालक. चित्रे बघ, चित्राची नावे ओळख व जोडी लाव. आता इथे तुम्हाला चित्र बघायचे आणि जोडी लावायची म्हणजे मॅच द फॉलोइंग. यू हॅव टू ऑब्झर्व द पिक्चर अँड यू हॅव टू मॅच द पिक्चर विथ द वर्ड्स, करेक्ट वर्ड्स. पालक. पालक हे ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, जोडी त्याची लावलेली आहे. तर आपण दुसरं बघूया. चिल्ड्रन, पालक दिस इज ऑलरेडी मॅच्ड, सो वी विल मूव ऑन टू द अदर पिक्चर. गुलाब. आता इथे तुम्हाला गुलाब कुठे दिसत आहे? तर गुलाब आपल्याला इथे दिसत आहे, तर आपण हे मॅच करूया. नंतर आहे कढई. आपल्याला कढई कुठे दिसते? कढई इथे आहे. नंतर शेवटला आंबा आहे, तर आंबा कुठे आहे? असं आपल्याला ही जोडी लावायची आहे. नंतर सारखी नावे ओळख, जोडी लाव व नावे सांग. आता तुम्हाला सारखेच शब्द जिथे दिसत आहेत त्याची जोडी लावायची आहे. पुन्हा गुलाब इथे टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी मॅच करून दिलेला आहे. आपण पुढे जाऊया. आंबा, तर अशी जोडी लावायची आहे. नंतर आहे कढई आणि नंतर आहे पालक. अशी आपल्याला जोडी लावायची आहे. आपण नोट्स पण बघूया याचे. Here I have written few questions related to the same lesson, माझी जोडी. प्रश्न क्रमांक 1. Give the meanings of in English. These meanings are given in English. कढई म्हणजे डीप फ्राईंग पॅन. कढई म्हणजे डीप फ्राईंग पॅन. आंबा म्हणजे मँगो. गुलाब म्हणजे रोज. तर इथे दुसरा प्रश्न आहे मॅच द पॅर्स. गुलाब. तर आपल्याला या लाईनमध्ये गुलाब कुठे दिसत आहे? इथे. तर आपण गुलाबला मॅच करूया. नंतर आंबा. आता या लाईनमध्ये आंबा कुठे आहे? तर आपण मॅच करूया. पालक. पालक कुठे आहे? तर आपण मॅच करायचं आहे. आणि कढई. तर इथे कढई इथे आहे. नंतरचा प्रश्न आहे चित्रे बघा, चित्राचे नावे लिहा. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम इन मराठी. नाव युअर चिल्ड्रेन, यू ऑल आर सपोज टू राईट द नेम इन मराठी. हियर द फर्स्ट पिक्चर इज कढई, गुलाब, आंबा, पालक. Thank you.